आई, हा फोटो खूप छान आहे, पण रंग खूप फिके वाटतात. आपण याला सुधारू शकतो का? बघू. हो, नक्कीच. यासाठी फोटो एडिटिंग आहे ना, फ्री साधनांचा वापर करून आपण तो सुधारू शकतो आणि ते खूप सोपं आहे. तुला माहिती आहे का फोटो एडिटिंग म्हणजे काय? फोटो एडिटिंग म्हणजे प्रतिमेची गुणवत्ता सुधारण्यासाठी किंवा विशिष्ट गरजांसाठी प्रतिमा बदलणं. आता हे का महत्त्वाचं आहे, तर सादरीकरण, प्रकल्प किंवा सृजनशील सामुग्रीसाठी प्रतिमेची गुणवत्ता सुधारतं. दृश्यांद्वारे कल्पना अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत होते. आता फोटो एडिटिंगसाठी फ्री साधनं कोणती आहेत, तर गुगल फोटो एडिटर म्हणजे स्मार्टफोन किंवा डेस्कटॉपवर उपलब्ध असतात. क्रॉपिंग, ब्राईटनेस आणि फिल्टरसाठी साधनं प्रसाधन करतं. कॅनवा हे फ्री व्हर्जन आहे. टेम्पलेट्स आणि बेसिक एडिटिंग फीचरसह एका सोप्पा ऑनलाईन संपादक. गिम्प म्हणजेच GNU इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम, प्रगत संपादनासाठी एक शक्तिशाली फ्री डेस्कटॉप सॉफ्टवेअर. पिक्सलर हे सुद्धा अगदी फ्री आहे. बेसिक आणि इंटरमिडिएट साधनांसह एक ऑनलाईन संपादक. पेंट.net साध्या संपादनासाठी हलकं डेस्कटॉप साधन जसं की रिसायझिंग आणि ॲनोटेशन्स. फोटो एडिटिंगमधील मूलभूत साधनं क्रॉपिंग आणि रिसायझिंग म्हणजे प्रतिमेचे अनावश्यक भाग काढून टाकायचे आणि विशिष्ट वापरासाठी परिमाण समायोजित करायचे. ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट समायोजन म्हणजे प्रतिमा उजळ किंवा गडद अशी दिसते आणि ती बदलते. फिल्टर्स आणि इफेक्ट्स म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट किंवा ज्वलंत टोनसारखे तयार केलेली शैली. रंग सुधारणा म्हणजे रंग अधिक अचूक किंवा आकर्षक बनवण्यासाठी दुरुस्त करणे. टेक्स्ट आणि ग्राफिक्स म्हणजे संदेश वाढवण्यासाठी शीर्षक, कोट्स किंवा लेबल्स जोडायचे. स्टेप बाय स्टेप एडिटिंग प्रक्रिया म्हणजे फोटो एका फ्री एडिटिंग साधनात उघडायचा, जसं की गुगल फोटोज किंवा कॅनव्हासारख्या साधनांमध्ये उघडू शकतो. क्रॉप आणि रिसाईज करायचं म्हणजे अनावश्यक भाग काढून टाकायचा आणि आकार समायोजित करायचा. ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट आणि रंग समायोजित करायचे. प्रतिमा अधिक उजळ करायची आणि स्पष्टता वाढवायची. फिल्टर्स लागू करायचे म्हणजे सर्वोत्तम लुक मिळवण्यासाठी फिल्टर्स वापरायचे, म्हणजे टेक्स्ट किंवा ॲनोटेशन्स जोडायचं. आवश्यक असलेल्या लेबल्स किंवा वर्णने समाविष्ट करायची. जतन करायचं आणि निर्यात करायचं म्हणजेच आवश्यक फॉर्मॅटमध्ये संपादित फोटो जतन करायचे. आई, हे फोटो एडिटिंग टिप्स खूप उपयुक्त पडले. मला माहितीच नव्हतं की फ्री साधन पण आहे फोटो एडिटिंगसाठी. आता तुला कळालंय ना? मग आता तुझा तो फोटो तू या फ्री साधनांमध्ये एडिट करून बघ